नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही अद्वैतची आता पूर्णपणे अशी गंमत उडवत असते. अद्वैत तर सारखं तेच टेन्शन आणि तोच विचार करत असतो की त्या रात्री आमच्या दोघांमध्ये काही असं घडलं तर नसेल ना, म्हणून कला आता त्याची मज्जा घ्यायला काही मागे पुढे पाहत नसते. तर अद्वैत आता गॅस बंद करायला गेलेला असतो आणि तो रूममध्ये येतो. कलाला खूप असं हसू येत असतं. कला ही विचारते की काय रे, दूध तर तू गेले नाही ना? अद्वैत म्हणतो की नाही, उतू नव्हतं गेलं आणि गॅस तर मी बंद केला. कला म्हणते की अरे तू गॅस बंद केला पण त्या दुधावर तू झाकण तर ठेवलंस ना? अद्वैत म्हणतो की काय काय हो, झाकण ठेवलंस? तर कला म्हणते की त्यात थोडीशी फट तर ठेवली ना? अद्वैत म्हणतो की हो हो ठेवली. कला म्हणते की हो ना, वाफ तर निघून जाईल. अद्वैत म्हणतो की हे बघ, आता खरे स्टॉप कर, मला आता खरं सांग की नक्की काय घडलं होतं त्या दिवशी. तेव्हा कला ही मुद्दा म्हणते की आई ग बापरे. तर अद्वैत म्हणतो की काय असं केलं तर मला कसं कळेल? तेव्हा कला म्हणते की अरे चांदीकर, एकतर अगोदर पाय दुखत होता आणि सारखं त्या पायावर भार देऊन आता माझी टाच सुद्धा दुखते. त्यामुळे तू एक काम करतो का, मला माझ्या टाचेला ऑइलमेंट लावून देतो का? तर अद्वैत म्हणतो की हो हो, हवं तर मी तुझे पाय चेपून देतो. म्हणून कला ही लगेच जो काही बॉक्स असतो त्याच्या हातात देते आणि अद्वैत लगेच आपल्या हाताने तिच्या पायाला ती क्रीम वगैरे सर्व काही लावतो आणि पाय सुद्धा चेपून देत असतो. तेव्हा कला ही मुद्दाम हसते, वाह 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 असं करते आणि खरंच खूप बरं वाटतंय, थँक्यू चांदेकर. तेव्हा आता अद्वैत तेच विचारत असतो की सांग ना आता काय झालं होतं त्या दिवशी. तेव्हा कला म्हणते की हो हो सांगते. आणि काय झालं की मी तुझी खाली किचन मध्ये कॉफी केली आणि नंतर पटकन अशी ओळले आणि नाश्त्याची तयारी मला करायची होती आणि मग पटकन मी फ्रीज कडे आले आणि ती जागा किती छोटीशी होती, तू बघितलंस ना? तेव्हा मी फ्रीज उघडलं आणि मला पटकन ठेस लागली. तेव्हा अद्वैतला राग येतो. अद्वैत म्हणतो की काय सांगतेस आणि काय सांगायचं होतं तुला? आणि काल रात्री मला त्याबद्दल, अगं काल रात्री बद्दल मी तुला विचारतो. तर कला म्हणते की हो हो, काल रात्री कुठे होतो आपण? तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं तू तर असं म्हणाली की काल रात्री बापरे असं काहीतरी म्हणत होती ना? तेव्हा कला म्हणते की अरे कुठे होतो आपण, म्हणजे मला काही आठवेना नक्की. खरंच मी तुला काय सांगत होते, त्यामुळे तू एक काम कर, मी इथे नव्हते, तू तिकडे होता, आपण इथे होतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो हो, ते तर मला सुद्धा आठवते की तू इथे होती, मी असा चाललो होतो आणि तू तिकडे उभी होती, तर तू लगेच म्हणाली की बापरे. तेव्हा आता मी म्हणालो की काय झालं? तर अद्वैत म्हणतो की अगं तू असं बापरे म्हणाली, मग नेमकं तुला काय म्हणायचं होतं? तेव्हा कला म्हणते की अरे आवाज आला. तर अद्वैत म्हणतो की काय काल रात्री आवाज आला, कुणाचा होता? तर कला म्हणते की अरे काल रात्री नाही, आता कोणीतरी आपल्याला हाक मारतय. तेव्हा अद्वैत म्हणतो की कोणीही मारत नाही, अंजू सुद्धा नाही आणि रॉकेट सुद्धा नाही. कला म्हणते की नाही, रॉकेटच हाक मारतो. तेव्हा कला म्हणते की हो का? तर बरं, आणि काय झालं असं तुला माहिती आहे का? आणि तेवढ्यात मात्र रॉकेट पुन्हा तायडे असा आवाज देतो. तेव्हा कला म्हणते की मी तुला म्हटले होते ना की रॉकेटचा आवाज आहे म्हणून. तेव्हा रॉकेट आता ओरडत असतो की तायडे अगं हे कपडे जरा मशीन मध्ये लावून दे, आपल्याला ते नाही जमत. तेव्हा कला म्हणते की हो हो बरोबरच, कारण आमची मशीन लावण्याची ही वेळ असते, तो आवाज तर देणारच. यावर आता अद्वैत खूप वैतागून जातो आणि तो कलाला म्हणत असतो की अगं पटकन सांग आणि जा ना. तेव्हा कला म्हणते की काय रे, असं कसं पटकन सांगायचं, ह्या काही गोष्टी पटकन सांगता येतात का? तेव्हा अद्वैत विचारतो की म्हणजे खूप काही सांगण्यासारखं आहे का? तर कलाला हसायला येतं. कला मुद्दाम असं लाजल्यासारखं करते आणि आले आले रॉकेट असा आवाज देते. तर अद्वैत म्हणत असतो पायाला लागलेलं आहे, तू कशाला जाते? मी जातो. तेव्हा कला म्हणते की खरंच जातो, मग दुधावरचं तेवढं झाकण तर बघशील ना? तर अद्वैत म्हणतो की हो हो, आणि ते झालं तर झालं, मग त्यानंतर तुम्हाला सांगायचं की नक्की काय झालं होतं? तर कला म्हणते की हो हो. अद्वैत जायला निघतो तर कला ही मुद्दा म्हणते की चांदेकर. तर अद्वैत पुन्हा थांबतो आणि मागे वळून येतो आणि काय काय तर कला म्हणते की चांदेकर, अरे कालचा अनुभव तर वेगळाच होता ना? तर अद्वैत आणखीन बावरतो आणि म्हणतो की काल? कला म्हणते की अरे म्हणजे करे कार आपण तेथे देवीचं दर्शन घेतलं, तेथील अनुभव काही वेगळाच होता. तुझ्या बोटाला माझा पदर बांधलेला होता आणि आपण फांद्या फांद्याने एकमेकांना मारलं, किती मज्जा आली होती. अरे बाबा, मला तर खरंच खूप धम्माल आली. अरे त्यांनी आपल्याला किती मदत केली, गाडीचे पैसे सुद्धा न घेता गाडी व्यवस्थित दुरुस्त करून दिली, मला छान अशी साडी नेसायला दिली आणि तुला सुद्धा कुर्ता आणि धोतर दिलं. त्या काकांनी तुला धोतर नेसण्यासाठी सुद्धा मदत केली. खरंच किती छान होतं ते सगळं. पण मी तुला सांगतो की आपण जर चांगले वागलो तर आपल्याला सुद्धा चांगली माणसं मिळतात. परंतु काल जे काही झालं ना
तेव्हा आता अद्वैतला इतका राग येतो आणि तो जोरात भडकतो की काल जे काही झालं ते मला प्लीज तू सांगशील का, म्हणून आता तो खूप ओरडतोस. तर कला म्हणते की अरे तू ओरडतोस कशाला, बैरी होईल मी. आणि आता सरोजच्या कानावर हा आवाज पडतो. कला ही जोरात ओरडत असते की बैरी होईल मी, बाजूला हो आणि जरा काय बोलायचं असेल शांतपणे बोल. तेव्हा अद्वैत तिला हळूच असं विचारतो की काल रात्री काय झालं. तेव्हा कला सुद्धा म्हणते की असं मला नाही सांगता येणार. तर अद्वैत विचारतो की म्हणजे काय. तेव्हा कला म्हणते की अरे हो, जो काही पडदा आहे ना तो नीट करायला हवा, म्हणजे तो माझ्या बाजूने जरा वर गेला. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय तू हे मला सांगणार होती. तर कला म्हणते की हो. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू मुद्दाम माझी फिरकी घेतेस ना. तेव्हा कला म्हणते की नाही रे, खरंच मला तुला हे सांगायचं होतं, कर ना. अरे जरा तिकडनं आणि जरा खाली ओढ. तेव्हा अद्वैत रागरागाने तिच्याकडे बघत तो पडदे खाली ओढत असतो, म्हणजे त्यांच्या बेडमध्ये जी काही साडी असते तर ती. तेव्हा आता हे सर्व काही सरोज ऐकते आणि सरोजला इतका राग येतो आणि ती रागाने म्हणते की ए मुली, ताबडतोब तू माझ्या रूम मध्ये ये, मला तुझ्याशी बोलायचं. तेव्हा आता सरोजला भडकलेलं बघून कला आणि अद्वैत खूप असं धक्क्याने तिच्याकडे पाहत असतात. तेव्हा कला ही अद्वैतला म्हणते की हो हो मी जाऊन येते. तर अद्वैत डोक्याला हात लावून बसतो. पार त्याने विचार करू करू आणि कलाला विचारू विचारू डोक्याचा भुगा करून ठेवलेला असतो. तेव्हा कला ही लगेच सरोजच्या रूम मध्ये येते आणि सरोज लगेच कलाला म्हणते की मला तुझ्याशी खूप असं महत्वाचं बोलायचं आहे. तेव्हा आता सरोज तिला म्हणते की हे बघ, इनफॅक्ट मला तुला याची आठवण करून द्यायची. तर कला म्हणते की सरोज मॅडम एक मिनिट, तुम्हाला काय म्हणायचं आहे हे मला चांगलं माहिती आहे. तुम्ही माझ्याकडून त्या पेपर्स वरती सह्या करून घेतलेल्या आहेत की माझ्यात आणि अद्वैत मध्ये कोणताही संबंध नाही येणार. तेव्हा आता सरोज म्हणते की हो करेक्ट. तर कला म्हणते की हो, याचीच आठवण तुम्हाला करून द्यायची होती, करून देणार होतात ना तुम्ही मला. तर सरोज म्हणते की हो. तेव्हा कला म्हणते की हो, ते सुद्धा मी विसरलेले नाही. तेव्हा सरोज रागाने विचारते की मग तू अशी का वागतेस. अगं आज सकाळी जेव्हा मी तुम्हाला बघितलं तेव्हा तू कसं त्याला जाळ्यामध्ये ओढते हे माझ्या बरोबर लक्षात आलेलं आहे. अगं माझ्या मुलाला तर पूर्णपणे तू ओळखून बसलेली आहे, म्हणजे माझ्या मुलाने जर एखाद्याला आपलंसं केलं तर शेवटपर्यंत तो त्याचा हात नाही सोडत, हे तुला चांगलं कळलेलं आहे. म्हणूनच तू त्याला आता जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते आणि हे मला कळलं नाही, तू असं समजू नको. तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम हे बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की माझ्या मनात फक्त तुमच्याविषयी आदरच आहे, तरी सुद्धा तुम्ही माझ्याविषयी जो काही विचार करता तो खूप असा चुकीचा आहे मॅडम. माझ्यात आणि अद्वैत मध्ये कुठल्याही प्रकारचे संबंध निर्माण नाही होत. सकाळी तुम्ही जे काही बघितलं ना मॅडम, ते आम्हाला सुद्धा अपेक्षित नव्हतं, परंतु आम्ही ताडी पिलं होतो आणि ते चुकून आमच्याकडून घडलं, म्हणजे आम्हाला सुद्धा कल्पना नव्हती की अशा प्रकारचं काहीतरी घडणार आहे म्हणून. मॅडम एक गोष्ट मात्र मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते की अद्वैतशी माझं लग्न झालं आणि समाजात मात्र आम्ही नवरा बायको म्हणून वावरतो, त्यामुळे आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नातं नाही, असं आम्हाला एकमेकांशी नाही वागता येणार. त्यामुळे तुम्ही आम्ही सर्वांनी हे मान्य करायला हवं, आमच्यामध्ये कुठलं तरी असं एक नातं आहे आणि आता त्या नात्याचं पुढे काय होतं तो मुद्दा वेगळा असेल. मी अद्वैत चांदेकरची बायको नाही हे मी टाळू शकत नाही, असे कला खडकन उत्तर देऊन बाहेर निघून जाते. तेव्हा मात्र सरोजला खूप राग येतो. सरोज म्हणत असते की ही मुलगी कशी आहे, हिला मी चांगली ओळखून आहे, ही मुलगी गप्प बसणाऱ्यातली नाही आणि हिला जर कायमचं मला गप्प करायचं असेल तर मला योग्य वेळेची वाट बघावी लागेल आणि ती वेळ तर मी आणणारच, कारण हिला मी सहजासहजी माझ्या अद्वैतच्या गळ्यामध्ये नाही अडकून देणार. त्यानंतर कला ही किचन मध्ये येते आणि समोर डायनिंग टेबलवर संगीता ही कसला तरी विचार करत असते आणि ती कोथिंबीर ती निवडत असते. कलाचं ही संगीताकडे लक्ष जातं. तेव्हा कला ही संगीता बघून विचार करते की आई कसले विचारत असतील, काही झालं असेल का. तेव्हा कला ही चहा घेते, कबशीत ओतून तो चहा ती संगीताला घेऊन येते आणि घ्या खरे बाई असं म्हणते. तेव्हा आता संगीताचं कुठे कलाकडे लक्ष असतं. संगीता ही हिला असं वाटतं की काजूच आहे. तेव्हा संगीता म्हणून जाते की काय ग काजू, काय गप्प बस जरा. तेव्हा कला म्हणते की काय काजू, अगं आई मी कला आहे. आणि काय ग आई कसला विचार करतेस तू एवढा, आणि हे काय करतेस आई. तर कोथिंबीर आणि जी काही मेथीची भाजी ती निवडत असते, परंतु आता जी काही ती भाजी निवडत असते तर ते डेट सुद्धा ती त्याच्यात टाकत असते, कारण या सर्व कामाकडे तिचं लक्ष नसतं. तर नक्की आता संगीताला काय करू काय नाही हे सुचत नाही. तर कला म्हणते की आई हे सर्व तू राहून दे, अगोदर तू चहा घे, जे काही आहे ना ते काम मी करते, मग आता मला सांग की आई तू कसला इतका विचार करतेस ग. तेव्हा आता संगीता म्हणते की अगं मी तुला खरं सांगते की खरंच काही असा विचार नाही करत. संगीता वेगळाच विषय काढते आणि काय ग कला तुमचा प्रवास कसा झाला आणि ते गाव चांगलं होतं का ग, मज्जा आली का तुला तिकडे. तिकडे असताना तू जावई बापू बरोबर भांडली तर नाही ना. तेव्हा कला म्हणते की आई हे बघ
बघ, उगाच तू विषय बदलू नको. मला सांग बरं, कसला इतका तू विचार करते. तेव्हा संगीता म्हणते की अगं, परंतु कलाचं आता जी काही नैनाने लोटून दिलेली तिला जखम असते डोक्याला लागलेली, तर त्याकडे आता कलाचं लक्ष जातं. कला लगेच उठते आणि आईला विचारते की आई, अगं हे काय झालं. तेव्हा संगीता म्हणते की अगं काही नाही म्हटलं ना मी तुला. तर कला म्हणते की आई, काही कसं नाही. अगं तुझ्या डोक्याला जखम झाली, ती कोच पडली. काय ग आई, तू कुठे पडलीस का. संगीता म्हणते की नाही ग, अगं ते. तेव्हा मात्र आता घडलेला सर्व प्रकार आता संगीता कलाला सांगते की तो सौरभ हा नैनाला भेटायला आला होता आणि मी नैनाला बोलले, त्यामुळे नैनाने मला असं ढकलून दिलं. तेव्हा आता संगीताच्या डोक्याला लागलेलं आहे हे सर्व संगीता कलाला सांगते. तर आता कलाला नैनाचा खूपच राग येतो आणि संगीता म्हणते की कला, अगं तुला काय सांगू, नैनाचं काही खरं नाही आणि जर तिला विचारलं तर ती सुद्धा काही सांगायला तयार नाही. नक्की आपल्यापासून ती काहीतरी लपवतेस, तिचं काही कसं खरं राहिलेलं नाही. तेव्हा मात्र आता कलाला नैनाचा खूप राग येतो. त्यावर संगीता म्हणत असते की अगं नेमकं ती काय आपल्यापासून लपवते, तिच्या मनामध्ये काय असं सुरू आहे ते मला काही कळत नाही, कशाचाही पत्ता ती लागून देत नाही. तेव्हा आता कला सुद्धा मनात म्हणत असते की आई जे काही बोलते ना ते अगदी खरं आहे. ताईच्या या वागण्यामुळे माझ्या सुद्धा मनामध्ये अनेकदा असा संशय आलेला आहे, तिचं खरंच काही सांगता येत नाही, ती असं का वागते. याचा आता काहीतरी मोठा घोळ होण्यापेक्षा अगोदरच ते आता मला ते शोधून काढावेच लागेल, त्याचा अंदाज तर मला घ्यावाच लागेल. त्यानंतर मात्र आता इकडे कलाने पूर्णपणे ठरवलेलं असतं की नैनाचं नेमकं काय चाललं ते सगळं काही काढून घेण्याचं. तर इकडे मात्र आता राहुल, सौरभ आणि नैना हे एकमेकांशी बोलत असतात. सौरभ म्हणत असतो की चला बरं, आता चेकअप झाल्यानंतर मस्त अशी कॉफी घेऊया. तेव्हा नैना म्हणते की सौरभ 1 मिनिट आणि राहुलला म्हणते की बेबी तू जा बरं ऑफिसला. तेव्हा आता राहुल म्हणतो की बायको, अगं असं काय करते, मला सुद्धा येऊन दे ना तुझ्यासोबत. आणि तसंही या अगोदर मी तुझ्यासोबत कुठेही नाही आलेलो. कसं आहे की तुझे हे सोनोग्राफीचे जे काही मुवमेंट्स आहे मला सुद्धा एक्सपिरियन्स करायचे. तेव्हा मात्र आता नैनाच्या तर पायाखालची जमीनच हलते आणि आता नक्की काय आणि कसं. आणि सौरभ तर अगदी तिच्याकडे हसून पाहत असतो. नैनाला पूर्णपणे टेन्शन येतं की आता नक्की काय करू. आतापर्यंत मी तुझ्यासोबत नाही आलेलो, मी सुद्धा आता एक जबाबदार नवरा आहे. आणि हे बघ, डॉक्टर तर आत्ता म्हणाले की प्रत्येकाचे नवरा हे बरोबर येत असतो, मग मी सुद्धा अगदी त्याच माणसांप्रमाणे आलो, हो की नाही डॉक्टर. काय डॉक्टर, असं सौरभला विचारतो. तर सौरभ म्हणतो की हो हो 100% बरोबर. तेव्हा आता नैना म्हणते की राहुल डार्लिंग, अरे बाकीचे नवरे जे काही करतात ना ते तू करायची गरज नाही. अरे आपण दोघं बाकीच्यांसारखं टिपिकल तर नाही ना. आणि अरे मला माहिती आहे की तू तुझ्या कामामध्ये खूप बिजी असतो, अरे खूप तुला ताण असतो, तुझं आयुष्य वेगळं आहे, माझं आयुष्य वेगळं आहे. आणि नाही म्हणजे प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या काळात मला तुझी गरज होती, मी नाही म्हणत तर नाही, पण अरे असं नाही, मी सर्व काही मॅनेज करेन प्रत्येक वेळेला. खरंच अरे मी आपल्या बाळाचं सर्व काही बघेल, तू बिझनेस मध्ये लक्ष घाल. आता फक्त तुझ्यासाठी बिझनेस डेव्हलपमेंट सगळ्यात महत्वाची आहे. आणि अरे तू जे काही करतोस ना, आपला बिझनेस सुद्धा तुझ्यासाठी एक बेबीच आहे ना, मग तू असं कर की तुझ्या बेबीची तू काळजी घे, मी आपल्या बेबीची काळजी घेते. म्हणून बरोबर ती राहुलला आपल्यामध्ये गंडवते. सौरभला मात्र आता ह्या नैनाचं खूप असं आश्चर्य वाटत असतं. सौरभ विचार करतो की खरंच काय पोहोचलेली मुलगी आहे. ही शब्दात गुंतवते की समोरचा मात्र आपोआप बळी पडतो आणि रागाने ती आता सौरभकडे पाहत असते. तेव्हा राहुलला तर हिचं म्हणणं अगदी बरोबर वाटतं आणि तो लगेच नैनाला म्हणतो की हो नैना, तू तर एकदम बरोबर बोलते की बिझनेसच माझा बेबी असेल. तेव्हा नैना म्हणते की हवं तुला जर हवं असेल तर मी आपली सोनोग्राफीची सीडी घेऊन येते, हवं तर तू त्यात आपल्या बेबीला पहा, चालेल ना तुला. तर राहुल लगेच खुश होतो, येतो मी आणि हे बघ तू सीडी विसरू नकोस. नैना म्हणते की हो. तर राहुल लगेच नैनाला येतो मी म्हणून सौरभच्या हातामध्ये हात देतो आणि बाय करून आता राहुल शेवटी निघून जातो. दाताने त्याला खुशून नैना बाय बेबी असं करते. तेव्हा आता सौरभ लगेच म्हणतो की हुशार आहेस अगं नैना तू, परंतु एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव की तू शब्दामध्ये त्याला गुंतू शकते, मला नाही. मी सीडी वगैरे तुला काही देणार तर नाही, तर अगोदरच तुम्हाला पैसे दिलेले नाहीत, मग नव्याने अजूनपर्यंत मी तुझ्यावर काही असे उपकार नाही करणार. त्यामुळे आता मला सांग की तू माझे पैसे कधी देणार आहेत. तर राहुलला मी पुन्हा बोलू. तेव्हा नैनाला खूप टेन्शन येतं. नैना म्हणते की हे बघ सौरू, असं काय करतो रे, आता प्लीज ती सीडी मला दे. अरे मी तुला म्हणाले होते की मी खरंच तुला पैसे देईल म्हणून, तू माझ्यावर विश्वास ठेव, थोडासाच विश्वास ठेव, मी सगळे काही पैशांची व्यवस्था करेल. तेव्हा सौरभ म्हणतो की हे बघ मी तुला आत्ताच सांगितलं की मी तुझ्या शब्दामध्ये गुंतायला काही राहुल नाही, राहुल चांदेकर नाही, ही गोष्ट तू लक्षात ठेव. त्यामुळे तू मला पैसे दे आणि सीडी मात्र घेऊन जा, बाकी काळजी घे तू, दिवस गेलेत ना तुला. तेव्हा मात्र आता नैनाला तर खूप टेन्शन येतं. त्यानंतर मात्र आता संध्याकाळ होते आणि कलाही झोपायला अगदी फ्रेश
फ्रेश होऊन आतमध्ये येत असते. हातामध्ये तांब्या असतो आणि पाण्याने भरलेला. तर अद्वैत तिच्या आणखीन पुढे पुढे करत असतो की तो तर मला म्हटली होती की तुला नंतर सांगते म्हणून. मी तुझे पाय सुद्धा चेपून दिले, दुधावर झाकण सुद्धा ठेवलं, गॅस सुद्धा बंद केला, थोडीशी फट सुद्धा त्यात ठेवली. म्हणजे थोडक्यात काय सगळं काही करून झालं. तर कला म्हणते की आता फक्त एकच गोष्ट राहिली. तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे अगं तू मला सांगायचं राहूनच गेली. तेव्हा अद्वैत आणि कला ही बेडवर बसतात. तर कला म्हणते अरे जे काही घडलं ना त्यामुळे खरंच मला अगदी मानसिक धक्का बसलाय, अगदी मानसिक टेन्शन आलं. म्हणून ती आता अगदी शांत अशी बसते आणि ती आता अद्वैतला म्हणते की हे बघ चांदेकर, आता मी 5 मिनिटासाठी अलार्म लावणार आहे, तुम्हाला माझा फोन दे बरं. तेव्हा अद्वैत तिचा फोन सुद्धा हातामध्ये देते. तेव्हा ती मोबाईल घेते आणि प्राणायाम लावण्यासाठी 5 मिनिटाचा अलार्म लावते आणि तो फोन आता अद्वैतच्या हातात देते. अद्वैत लगेच तिच्या पुढे पुढे करत असतो आणि कला ही आता मस्त अशी प्राणायाम करण्यासाठी अगदी डोळे झाकून घेते, मस्त तोऱ्यात बसते. तर अद्वैत हा बाजूला जातो. आता ही कधी डोळे उघडील याची वाट बघूनच असतो, म्हणून थोडासा तो बाजूला जातो. तर कला ही एक डोळा उघडते आणि त्याच्याकडे अगदी हसून बघत असते आणि मनात म्हणते की चांदेकर अरे आता बघ मी तुझी कशी मज्जा घेते, एक संधी तर तुम्हाला दिलीस, तेव्हा मात्र आता त्या संधीचा कसा मी फायदा करून घेते, तू बघतच राहा. तेव्हा अद्वैत मोबाईलमध्ये बोट घालत असतो. कला म्हणते की हे बघ चांदेकर चीटिंग करायची नाही. अद्वैत म्हणतो की कुठे कुठे मी चिटिंग करतो आणि परत घाबरत तो मोबाईल घेतो आणि टेबलवर ठेवून देतो आणि परत तो कलाला विचारतो की सांग ना तुम्हाला त्या दिवशी काय झालं होतं. तर कला म्हणते की अरे प्लीज खरंच मला जरा शांत बसून दे. अद्वैत म्हणत असतो की अगं सांग ना. तर कला म्हणते की अरे ते का ते त्या दिवशीच. आणि परत इतकी ती अद्वैतची मज्जा घेत असते, इतकं त्याला टेन्शन देत असते की आता म्हणते की खरं सांगू का अरे आपल्यामध्ये त्या दिवशी म्हणजे ते आणि काहीच झालं नाही असं हळूच म्हणून जाते. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय काहीच झालं नाही. तर कला म्हणते की नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की म्हणजे जरा काही नाही झालं आणि लगेच खुश होतो. यस यस असा जोरजोराने उड्या मारतो. तेव्हा कला म्हणते की काय रे सगळ्यांना सांगतो की काय. तर अद्वैत म्हणतो की नाही म्हणजे मी मनात जे ठरवलं होतं ते नाही ना झालं, नक्की ना. तर कला म्हणते की नाही नाही. तर अद्वैत म्हणतो की दे टाळी. तर कला म्हणते की हो घे टाळी. अद्वैत पुन्हा विचारतो की नक्की ना. तर कला म्हणते की हो नक्की. कला म्हणते की ताडी तुला चढली होती की ताडी तुला चढली होती की तू ताडीला चढला होता माहिती नाही, पण मला मात्र नव्हती चढली, मला सगळं काही स्पष्ट आठवते. तेव्हा अद्वैत म्हणतो की म्हणजे तू हे सर्व मुद्दाम करत होती का. तेव्हा कला म्हणते की म्हणजे अरे काय मज्जा आली तुझी मज्जा बघताना. कला ही जोरजोराने हसत असते, परंतु अद्वैतला खूप राग येतो. अद्वैत लगेच उठतो आणि आपल्या अंगावर घेऊन तो तटकनी झोपतो. कला ही जोरजोराने त्याच्याकडे बघून हसत असते. कला म्हणते की गुड नाईट आगाऊ. तर अद्वैत म्हणतो की गप्प बस, हे सगळं काही तू मुद्दामून करत होती आणि मला बघ ना किती राबून घेतलं. तेव्हा कला ही त्याला गुदगुल्या करत असते आणि त्याचे पाय ओढत असते. तर अद्वैत रागाने म्हणतो की हे पग पाय सोड. तेव्हा कला सुद्धा झोपी जाते. तर सकाळ होते आणि कला उठते, मस्त फ्रेश तयार होते. तेव्हा अद्वैत उठतो आणि कला घाईने त्याला पाणी प्यायला देते. तर अद्वैत लगेच म्हणतो की लांब ठेवते, तू हात सुद्धा लावू नकोस, ठेवते ते मी घेतो माझ्या हाताने. तेव्हा मात्र आता कलाला खूप राग येतो. तर अद्वैत हा बाजूला घेतो आणि पाणी पितो. तर कला ही मनात म्हणत असते की याचा अर्थ नमुना हाच आहे जगात, कधी काय वागेल आणि कधी काय नाही, काही याचं सांगता येत नाही. आणि आता याला काय झालं असेल, आता इतकं विचित्र वागण्याचं काय कारण असेल. या अशा माणसाशी दिवस रात्र जास्तीची वागण्याची शक्ती दे रे देवा, नाहीतर खरंच माझं काही खरं नाही. तेव्हा आता कला ही कपाट उघडायला घेते, परंतु अद्वैत तिच्या मागून येतो आणि तो सुद्धा कपाट उघडायला घेणार. तोच लगेच अद्वैत पुन्हा लांब होतो आणि ते मला असं करत असतो. तर कला ही रागाने म्हणते की काय ते काय हवं आहे. तर अद्वैत म्हणतो की तू. तर कला म्हणते की काय मी. अद्वैत म्हणतो की बाजूला हो, मला तो टॉवेल घ्यायचा. त्यावर आता कला म्हणते की ठीक आहे अरे मी देते. आणि तेवढ्यात कलाच्या मोबाईलवर एक कॉल येतो. तेव्हा आता कला फोन घेते. तर तिच्या सुप्रिया मावशीचा फोन असतो. तर कला म्हणते की काय बोल ना मावशी, कशी आहेस. तेव्हा कला हसून म्हणते की मी छान आहे. अगं रमले काय मावशी, तू कसा काय फोन केला गा. तेव्हा आता सुप्रिया म्हणत असते की अगं संगीता काही फोन उचलत नाही. तेव्हा कला म्हणते की हो का, थांब मी सांगते तिला फोन करण्यासाठी. आणि तेवढ्यात अद्वैत तिच्या मागून येतो. तर कला म्हणत असते की हो चूक झाली, परंतु तिला कळायला नको का, आणि माझं काय त्याचंच त्याला काही कळत नाही. हो हो सांगते आणि आता मिस यू ठेवते असं मुद्दाम ती अद्वैतला बघून बोलते. तर अद्वैत तिच्याकडे पाहत असते. कला ही अगदी हसून लाजून बाय करते. तेव्हा कला ही मुद्दाम फोन असा उलटा ठेवते. तर अद्वैत तिच्याकडेच पाहत असतो आणि मी दिसलो म्हणून मुद्दाम इने फोन उलटा केला, नक्कीच काहीतरी गडबड असेल. तेव्हा कला ही तोऱ्यात बाहेर जायला निघते. तर अद्वैत लगेच विचारतो की कुणाशी बोलत होती तू. तेव्हा कला म्हणते की काय. तर अद्वैत म्हणतो की आता ते कुणाशी बोलत होती. तर कला म्हणते की
की चांदेकर सर यू आर बॅक. अहो तुम्ही तर माझ्याशी पुन्हा नॉर्मल बोलायला लागला. खरंच वा वा, जीवात जीव आला. बोला ना सर, काय म्हणतात. त्यावर आता अद्वैत तिला म्हणतो की अगं मी फक्त साधा प्रश्न तुला विचारला. मी आता जेव्हा बाथरूम मधून बाहेर येत होतो तेव्हा मी ऐकलं तू कुणाशी व्यवस्थित बोलत होती. तू फक्त कुणाशी बोलत होती तेवढं सांग. तेव्हा कला म्हणते की का सांगू तुला. तर अद्वैत म्हणतो की मला कळलं नाही की तू नक्की कुणाशी बोलत होती. तेव्हा कला म्हणते की माझा फोन, बोलले मी, तुला काय करायचं. तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो की खोली कुणाची आहे, माझीच ना. मग या खोलीतल्या गोष्टीवर माझा हक्क आहे, सर्व काही माझा हक्क. मग सांग तू पटकन की तू कुणाशी बोलत होती, मला कळायलाच हवं. तर कला म्हणत असते की हे बघ माझं पर्सन आहे, मी तुला नाही सांगू शकणार आणि सांगणार पण नाही. म्हणून कला ही तोऱ्यात बाहेर निघून जाते. तर अद्वैत अगदी आश्चर्याने तिच्याकडे पाहत असतो आणि म्हणतो की खरंच याला काय अर्थ आहे. तेव्हा कला ही पुन्हा मागे येते आणि अद्वैतकडे बघत ती आपला मोबाईल घेते आणि पुन्हा तोऱ्यात अद्वैत समोरून बाहेर जाते. तेव्हा अद्वैत मात्र अगदी शांत उभा राहून तिच्याकडे पाहत असतो आणि आता ती बाहेर गेल्यानंतर मात्र खूप चिडतो आणि नाही तेव्हा ही तर माझ्यावर हक्क गाजवत असते आणि हक्क इतकं गाजवते. मी तिला फक्त साधा प्रश्न विचारला आणि तू तर मला उत्तर द्यायला सुद्धा कबूल नाही आणि माझा प्रश्न उडून लावते. मग याला काय अर्थ आहे, अति आगाऊ कुठली. आणि मला बघितलं आणि बघता क्षणी तिने फोन कट केला आणि आता जाताना मोबाईल सुद्धा घेऊन गेली. याला काय अर्थ आहे. पण नक्की ही कुणाशी बोलत होती. म्हणून अद्वैतला आता खूप असं टेन्शन येते. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कला ही मुद्दाम आता अद्वैत शेजारून बॅग घेते आणि बाहेर जायला निघते. अद्वैत हा तयारच असतो. तर अद्वैत कलाला पाहतो आणि एक सेकंद, खरे अगं कुठे निघालीस बॅग वगैरे घेऊन. तेव्हा कला म्हणते की अरे जरा कोपऱ्यावरून जाऊन येते, जरा महत्वाचं आहे. म्हणून कला ही धावतच जाते आणि अद्वैत लगेच तिचा पाठलाग करत तिच्या मागे जातो. तेव्हा कला ही मातृस्पर्श क्लिनिक मध्ये येते आणि अद्वैत सुद्धा तिच्या पाठोपाठ अगदी गॉगल वगैरे टोपी वगैरे घालून तिचा पाठलाग करत तेथे येत असतो. परंतु आता नैनाचा तिला संशय आल्यामुळे डॉक्टर सौरभ जोशी यांकडे भेटायला आलेली असते. कारण आता संगीताने तिला सर्व काही सांगितलेलं असतं आणि आता अद्वैत हा डॉक्टर सौरभ जोशी यांची जी काही पाटी आहे तर ती वाचतो. अद्वैत तर डोक्याला हात लावतो आणि विचार करतो की ही इकडे का आली असेल. अद्वैतला येतं काही वेगळं टेन्शन आणि कला तर वेगळ्याच कामासाठी आलेली असते. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.